नमस्कार, मी नितेश पवार, बाबा टॉकीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सिनेमाचा हिरो या सत्रामध्ये आज आपण अशा हिरोचे इंटरव्ह्यू घेत आहोत ज्यांचं खूप मोठं योगदान आहे चित्रपट इंडस्ट्रीत. आजपर्यंत त्यांनी 400-450 चित्रपट रिलीज केले. कसाही चित्रपट असो, निर्माता त्यांच्याकडे येतो, प्रामाणिकपणे त्यांच्याकडून एफर्ट टाकून जेवढं होईल तेवढं थिएटर देऊन रिलीज करून समाधानकारक निर्मात्याला चित्रपट रिलीज करून देतात. असे माझे हिरो आहेत. त्यांचं नाव आहे समीरजी दीक्षित साहेब, पिकल एंटरटेनमेंटचे मालक. समीरजी, धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम मला म्हणजे नितेश पवारचं अभिनंदन करावंसं वाटतं की त्यांनी एक यूट्यूब चॅनल सुरू केला आणि मला बोलवलं. त्याबद्दल मी आभारी आहे. आमची खूप जुनी ओळख आहे, पण आमची या निमित्ताने परत एकदा भेट होते ह्याचा आनंद आहे. तर डिस्ट्रीब्युशनचं जसं मला विचारतोयस तू की कसे आला, परिवार फॅमिली बॅकग्राऊंड असं इंडस्ट्रीशी काय निगडीत? नाही, तसं काही नव्हतं. म्हणजे माझे वडील म्युन्सिपाल्टीत होते, आई प्रायमरी टीचर होती आणि मी ग्वाल्हेर नावाच्या मध्य प्रदेशच्या एका शहरातनं आलो इकडे आणि त्याला आता झाले 30 वर्ष. तर इकडे येताना मला डिस्ट्रीब्युशन आणि मला फक्त स्पेलिंग माहित होती, म्हणजे काही संबंध नव्हता. पण मग इथे मी आकाशवाणीत कामाला होतो. 11 वर्ष मी आकाशवाणी मुंबईला कार्यक्रम अधिकारी होतो, क्लास 2 गजेटेड ऑफिसर होतो. त्याच्यानंतर मी सागरिका म्युझिकमध्ये 6 वर्ष होतो आणि तिथे पण बरेच मी प्रोजेक्ट वगैरे केले. तर त्याच्यानंतर असं काही झालं की मग मी इव्हेंट आणि शोज करत असताना मला एक फिल्म प्रोडक्शन कंपनी म्हणू शकतो तू, ती MLM कंपनी होती. तिथे मी एक CEO म्हणून लागलो आणि तिथे 1-2 फिल्म, मराठी फिल्म होत्या, मोहिनी आणि तुझं माझं. असं त्या सिनेमाच्या वेळेस जेव्हा मला ते सांगितलं की आता ही फिल्म रिलीज करायची आहे आणि ॲज ए CEO म्हणून मग मी तिकडे एक प्रीमियर ठेवला होता नागपूरला आणि मोठे मोठे कलाकार सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी वगैरे येणार होते. आमचे CMD म्हणाले की तुम्ही एकदा जाऊन बघून या कसं काय. तर तिकडे गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की जो कोणी डिस्ट्रीब्युटर होता त्यांनी मला म्हटलं होतं की मी तुला प्रीमियरसाठी अमुक थिएटर एक बुक केलंय. मी तिथे गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हे थिएटर तर खरं तर मराठीसाठी नाहीच आहे. हे थिएटर म्हणजे इथे तिथे काहीतरी फालतू अडल्ट फिल्म वगैरे लागायच्या आणि मला खूप आश्चर्य वाटलं. म्हटलं अरे तू हा सिनेमा कसा दिला? तो म्हणाला असं का, मला माहित नाही. मग त्यांनी मला दुसऱ्या थिएटरचं नाव दिलं. मी तिकडे गेलो, तो म्हणाला सर आमच्याकडे मराठीचा संबंधच नाही, आमच्याकडे सगळे साऊथचे सिनेमे लागतात किंवा ह्याचे लागतात, हॉलिवूडचे. तर असं जेव्हा मी 2-3 थिएटरला फिरलो तेव्हा मला काही थिएटरवाले म्हणाले सर आम्हाला मराठी फिल्म हवी असते आणि आम्हाला ही लोक देत नाही. तेव्हा मला हे डिस्ट्रीब्युटर नावाचा प्रकार आणि त्याचा एक कळला की तो एक माणूस असतो, तो कुठेतरी मुंबईत बसला असतो नाच बिल्डिंग मध्ये आणि तो सगळ्या महाराष्ट्राचे थिएटर बुक करत राहतो. आणि त्यात गंमत अशी आहे की नागपूरचं हेड ऑफिस भुसावळला आहे आणि औरंगाबादचं हैदराबादला आहे. तर ते आपलं 3 सर्किटमध्ये वाटलेलं आहे आणि सगळं ते विचित्र डिस्ट्रीब्युशन होतं. तर ते माझ्या डोक्यात राहून गेलं. त्यावेळेस मग आम्ही ते प्रीमियर केलंच नाही, कारण की तो थिएटरच नाही मिळाला. तर मला असं वाटलं की अरे हा एरिया खूप अनऑर्गनाइज आहे. त्यानंतर मग मी जेव्हा नोकरी सोडली ती तेव्हा मला असं वाटलं की काय केलं पाहिजे. तर म्हटलं आपण डिस्ट्रीब्युशन करूया. म्हणजे आता मी गव्हर्नमेंटची नोकरी सोडली होती, म्युझिक पण पायरेसीमुळे कमी झालं होतं. तर म्हटलं मला नवीन काहीतरी करायचं खूप उत्सुकता होती. त्यामुळे मग मी ते डिस्ट्रीब्युशनसाठी आम्ही एक, माझा मित्र होता ऋषिकेश होता आणि आम्ही अख्खं महाराष्ट्र पिंजून काढलं. जवळजवळ 1.5 महिना आम्ही महाराष्ट्र फिरत होतो आणि 300-350 थिएटरला आम्ही भेट दिली आणि तिथे आम्ही मग एक असे 20-25 प्रश्न विचारले. म्हणजे मी थोडं विचार केला की कॉर्पोरेट स्टाईलमध्ये आपण डिस्ट्रीब्युशनची माहिती घेऊया. तेव्हा आम्ही त्यांना विचारायचो की इथे गेल्या 6 महिन्यात कोणते सिनेमे चालले, किती बाल्कनी आहे, समोस्याचे काय रेट आहे, असं सगळे प्रश्न विचारून आम्ही ती एक नियमावली, प्रश्नावली तयार केली आणि माझ्याकडे एक छान डाटा झाला महाराष्ट्राचा. म्हणजे आम्ही अक्षरशः फिरत होतो तेव्हा कित्येक जरी थिएटरवाले म्हणाले अरे डिस्ट्रीब्युटर पहिल्यांदा बघितलंय 50 वर्षात. थिएटरवाल्यांना डिस्ट्रीब्युटर हा प्रकारच नाही. म्हणे फोन येतो अगले हफ्ते फ्रायडे को ये फिल्म आहे, तो काळा आहे, गोरा आहे, काही माहित नसतं. मला खूप गंमत वाटली. म्हटलं अरे वा, इकडे चांगला व्हॅक्युम आहे. अशी ती डिस्ट्रीब्युशन मग मी आलो आणि मग मी ठरवलं की आता मी डिस्ट्रीब्युटर, मला सगळी माहिती आली. त्यावेळेस गंमत ही होती की प्रोड्युसर बरोबर करणारं अग्रीमेंट पण नव्हतं.
म्हणजे तोपर्यंत मला माहिती आली होती. आणि इथे सो कॉल्ड कसं होतं की एक आपण म्हणू शकतो की डिस्ट्रीब्युटरचा एक असं नेटवर्क, आपण माफिया नाही म्हणणार, पण एक मोनोपॉली होती काही लोकांची, जी लोकांना, बाहेरच्या लोकांना शिरू नव्हते. आणि याच्यात असंच असतं की तुमचे वडील जर डिस्ट्रीब्युटर असेल, तुमच्याकडे चेन असेल, तर तुम्ही डिस्ट्रीब्युटर होऊ शकता. तर त्यामुळे मला ते जास्त खुणावत होतं की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि मग त्या हिशोबाने जेव्हा मी ते सुरू केलं, तर सुरुवातीला खूप त्रास झाला. ऑफकोर्स माझं बॅकग्राऊंड नव्हतं, मला डिस्ट्रीब्युशनचं एवढं माहीत नव्हतं, पण मला असं वाटलं की ह्याच्यात गरज आहे. कारण की ज्याप्रमाणे तेव्हा ग्रो होत होती, एक 40-50 सिनेमे महिन्याला बनायचे, आणि ते खूप कठीण अनुभव होता. म्हणजे जसं तुम्हाला माहितीये की मी रिलीज करायचो, भाडी द्यायचो, आणि मग गुरुवारी कळायचं थिएटरच नाहीये. अशा 2-3 सिनेमात खूप त्रास दिला. म्हणजे त्यांना टिकू नव्हतं द्यायचं बाहेरच्या लोकांना, कारण की ती मोनोपॉली जी असते त्याच्यामध्ये नवीन लोकांना एंट्री नसते. हे टिपिकल एक सतवणं म्हणू शकतात. तर तसं ते डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क होतं. हा, पण मी म्हटलं की नाही, आपण ह्याच्यात राहू, आणि लकीली झेंडा आला तेव्हा. अवधूत गुप्तेची माझी ओळख होती. येस, अवधूत गुप्ते सागरिकामुळे ओळखीचा होता, आणि त्याच्या झेंडा थोडं हे असल्यामुळे हॉट झाला होता, कंट्रोवर्शियल होता, बाळासाहेब ठाकरेंच्या वरती होता. तर ते माझ्याकडे आलं, आणि तो म्हणाला की समीर, आता हा सिनेमा तुला रिलीज करता येईल का, कारण की थोडा विषय वेगळा आहे, तापलाय, आणि थोडं कंट्रोवर्सी आहे, आणि गव्हर्नमेंटचं त्याच्यावर काय. तर म्हटलं, बघ, आता मला जेमतेम आता 2-3 सिनेमे झाले, आणि मला असं वाटतं की मला रिस्क घ्यायला काही हरकत नाही. नाहीतरी मी असं काही डिस्ट्रीब्युशन असं केलं नाही, कारण ते मी इव्हेंट आणि शोजही करायचो. आणि मग तो झेंडा लावला, आणि मग इतिहास आहे. म्हणजे झेंडा सुपरहिटच झाला, आणि तेव्हा मला असं वाटलं की आपण जर काही चांगलं हे केलं आणि चाकोरी मोडायचा प्रयत्न केला, तर त्याच्यानंतर मला चुकी, मी सगळं होमवर्क केलं होतं, मला सगळे थिएटरची भाडी माहित होती, त्यांचे टर्म्स माहित होते, त्यामुळे तो एक चांगल्या प्रकारे मला डिस्ट्रीब्यूट करता आला, आणि प्रोड्युसरला बऱ्यापैकी पैसे मिळाले, आणि मी पण एस्टॅब्लिश झालो. म्हणजे मला अजून लोक झेंडावाला डिस्ट्रीब्युटर म्हणतात. तर ते असं ती माझी ती एंट्री. ह्या प्रवासामध्ये आता तुम्ही इतके चित्रपट रिलीज केलात, असं कधी तुम्हाला म्हणजे डिस्ट्रीब्युशन करताना नेहमी चित्रपट बघितला जातो, मग डिसिजन घेतात, मग त्या पद्धतीने थिएटर ठरवतात, पण असं कधी तुमच्यातला कधी असं तुम्हाला वाटलं की ऍज अ रायटर डायरेक्टर की मला पण कधीतरी ऍज अ फिल्म बनवावी म्हणून, असं कधी वाटलं का सर तुम्हाला? बघा, कसं आहे, जेव्हा आपण सिनेमा बघत असतो, आता एवढे वर्ष झालेत, म्हणजे तो खरं तर काही रॉकेट सायन्स नाहीये, की सिनेमा बघताना आपल्याला जाणवतं की अरे बाबा, हे काहीतरी बरोबर नाही झालंय. कधी त्या डायरेक्शनचा चुका असतात, कधी प्रोडक्शनच्या व्हॅल्यूजचा इश्यू असतो, कधी म्युझिकचा असतो, कधी एंड एब्रप्ट असतो, खूप गोष्टी असतात. पण शेवटी बघा, कोणीही कलाकार किंवा क्रिएटिव्ह माणूस किंवा डायरेक्टर फ्लॉप सिनेमा नसतो बनवत. तो मनापासून चांगला बनवायचा प्रयत्न करतो, पण ते गोष्टी जुळून नाहीयेत. आता कसं झालंय की एवढ्या वर्षानंतर आम्हाला एक सवय झाली, ती एक नजर झाली आहे, आणि आता तर एवढं झालंय की मी ट्रेलर बघून आम्ही कलेक्शन सांगू शकतो की, आणि तो 70-80% बरोबर बसतो. कारण की कसं होतं की एक तर थिएटरचं जे आहेत ना, ते आमचं खूप कनेक्ट जवळचं असतं. म्हणजे 12ला सिनेमा लागला की आम्ही 3ला सांगू शकतो की तो पडला की तरला की सुपरहिट आहे. कारण की कसं असतं की तो जो मॅनेजर असतो, तो असं बाजूला राहून ऐकत राहतो, किंवा ती लोक असतात, तर ते बाहेर पडणारी जी पब्लिक आहे ती म्हणते, अरे दिमाग का दही कर दिया, हे कर दिया, सुपर हिट. तर मग त्याच्यावरनं आम्हाला लगेच 3 वाजता कळतं की सिनेमाचं पुढे काय होणार. तर असं तो आमचं एक नजर असते. आणि दुसरं काय होतं की तुम्ही जेव्हा डिस्ट्रीब्युटरच्या नजरेने बघता, तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये एक तो नसतो की अरे माझे पैसे लागलेत. मला हे असतं की तो ज्या विश्वासाने आलाय त्याचं प्रॉपर मला डिस्ट्रीब्युशन करून त्याला पैसे मिळवले पाहिजे. आता कसं होतं की दुर्दैवाने आपल्या मराठी इंडस्ट्रीत मी म्हणेन की आज जर तुम्ही कोथिंबीर घ्यायला गेला तरी माणूस 4 ठिकाणी विचारतो, पण फिल्म बनवताना तो 4 ठिकाणी नाही विचारतो. कोणीतरी डायरेक्टर येतो, तो त्याला काहीतरी सांगतो, आणि तो सांगतो कुणाला सांगू नको, मग तो सांगेल झाल्यावर अमुक चॅनल विकत घेऊन जाईल, आणि ते तसं दुष्चक्र सुरू होतं. आणि मग शेवटी त्याला कळतं की अरे फिल्म बनवल्यावर डिस्ट्रीब्युशन मार्केटिंगलाही मला पैसे घालायचे. मग तिथून त्याचा तो जो प्रवास होतो त्यात मग आम्ही येतो. मग तो आम्हाला म्हणतो की मग तुम्ही कमी करा वगैरे. असं ते विचित्र आहे. जेव्हा की नियम असा आहे की तुम्ही जवळजवळ 50% पैसे डिस्ट्रीब्युशनसाठी वेगळे ठेवले पाहिजे, डिस्ट्रीब्युशन मेकिंग. कारण तरच तुमचं, म्हणजे समजा 2 कोटी बजेट आहे तर जवळजवळ 80 ते 1 कोटी तुम्हाला रिलीज, मार्केटिंग, प्रमोशनला पाहिजे.
कारण की हल्ली पॅकेजिंग महत्वाचं आहे, हल्ली प्रमोशन मार्केटिंग महत्वाचं आहे. तर आम्ही जर समजा सेन्सर निघाला नसेल तर आम्ही बऱ्याच गोष्टी त्याला ऍडवाइस करतो. सगळ्यात आधी तर लेंथ विषयी म्हणतो की बाबा 2.5-3 तासाचा नको बनव, 2 तासाच्या आत बनव, कारण की तुला शोजचा प्रॉब्लेम होईल. त्यानंतर कित्येकदा असं असतं की काही सीन असतात जे आम्ही त्याला ट्रिम करायला सांगतो की बाबा ह्याची गरज नाहीये, किंवा एंड जो असतो तो असा आम्हाला वाटतो की बाबा हा एंड मला बरोबर नाही वाटत. हे आम्ही तर सांगतो की जर विचारलं तर, कारण की डिस्ट्रीब्युटरला शेवटी तो सगळ्यात शेवटी येतो, तर त्याच्यामुळे त्याच्याकडे जातो. डिस्ट्रीब्युटर माझ्या अनुषंगाने एक अशी चेअर आहे जो प्रॉपर, मला असं वाटतं की मला असं, मी पण युथ आहे की चित्रपट बनण्याआधी त्या चेअरला एकदा विचारावं की बाबा सर सध्या ही माझी ही कथा आहे, मला ही गोष्ट करायची, तुमचं काय म्हणणं आहे, आणि तिथून सुरुवात. कारण आता लोकांना साऊथ इंडस्ट्री नंतर ही गोष्ट करेक्ट म्हणजे म्हणत पिंच करायला लागली की बाबा आता डिस्ट्रीब्युटर शोधा. आणि आता असं झालंय की तुम्ही आता ऍक्च्युली खूप छान, म्हणजे मी प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्ही मला दिलं नाही, जाणून जर मला माहितीये की तुमच्या आता रायटर डायरेक्टर तुम्ही का जागत नाही, आणि ऍक्च्युली आहे तुमच्याकडे, कारण की तुमची चेअर इतकी मोठी आहे, त्याच्या मोठं डिपार्टमेंट आहे तुमच्याकडे, म्हणजे किती मोठा डायरेक्टर रायटर काही करू द्या, त्याच्यानंतर तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा बघितल्यानंतर जसं तुम्ही शब्द वापरला की मी त्याचा टीजर बघून सांगतो की कलेक्शन किती करणार, तिथं सगळं सांगतो. त्याच्यामुळे हा प्रश्न आता विचारायचा नाही तुम्हाला, पण माझा हा प्रश्न आहे तुमच्या चेअरला घेऊन, मी तर चेअरच वापरेल, कारण का ती जी चेअर आहे तुमची त्या चेअरला हा स्पष्ट म्हणजे प्रश्न आहे की येणाऱ्या युथला, ज्यांना नवीन चित्रपट बनवायचे येऊन, नवीन निर्माते येऊन पाहत आहे, अशा लोकांना तुम्ही ऍज अ काय सल्ला द्याल सर? बघा कसं आहे की कुठल्याही बिझनेसमध्ये जेव्हा आपण त्याच्यात शिरतो तेव्हा आपण त्याचा मार्केटचा अभ्यास करतो, म्हणजे ते कुठे विकलं जाईल. आणि सगळ्या बिझनेसमध्ये हेच आहे की समजा आता एक साबण बनवणारा माणूस आहे, बरोबर की नाही, आता तो साबणसाठी तो मार्केटमध्ये फिरेल, बाबा काय चालतं, रोज चालतं, चंदन चालतं, पण तो असं नाही म्हणणार की मी स्ट्रॉबेरी बनवतो, मी व्हॅनिला साबण, कारण की ते चालतच नाही, बरोबर की नाही. तर ते त्याला विचारल्यावर कळतं. पण चित्रपटाच्या दृष्टिकोनात असं नाहीये, मला वाटलं मला सिनेमा बनवायचा तर मी बनवणार, मग प्रेक्षकांना काय आवडतं, बाहेर काय चालतं, तर सगळ्यात मोठी मेक ही आहे. तर मला असं वाटतं की निर्मात्याने, म्हणजे की हे इतर इंडस्ट्रीत असतंय की त्यांनी जिथे तो विकला जाईल, म्हणजे ऑफकोर्स डिस्ट्रीब्युटर एक असतो, एक्झिबिटर्स असतात, इतरही लोक असतात, तर त्यांचा सल्ला घ्यावा. कारण की काय होतं माहितीये की आम्ही जर सुरुवातीला तो आला, तर आम्ही काही सिनेमामध्ये मी सुरुवातीपासून कन्सल्टंट म्हणून होतो त्याच्यात, आणि त्याच्यात बऱ्यापैकी प्रोड्युसरला म्हणजे मी सांगतो की हे केलं तर तुमची रिस्क कमी होईल, 100% तुम्ही म्हणूच नाही शकत. आणि मला सांगायला आनंद वाटतो की बरेच सिनेमे की ज्याच्यामध्ये आमचं जे कॅल्क्युलेशन असतं ते बसलं, कारण की ते कॉस्टिंग पासून घेऊन ते तुमचे कास्टिंग पर्यंत सगळं तुम्हाला ते दिसत असतं, आणि याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर तुम्हाला खूप चांगलं गाईड करू शकतो. आता गंमत कशी होते की तेव्हा तो येतो तेव्हा, आणि 10 पैकी हार्डली एक निर्माता असा असतो जो अगोदर विचारायला येतो, बाकी 9 लोक तर ते ऑलरेडी बनवून झाले. त्याच्यामध्ये कसं होतं की मला असं वाटतं की तेव्हा जो आमच्या मनात इच्छा असते डायरेक्टर व्हायची किंवा एक मेकर व्हायची, ती आम्ही थोडी भागवून घेतो. त्याला म्हणतो बाबा मी त्याला म्हणतो 4 स्टोरी ऐकव, त्यातली एक सांगेन, तुझे स्टारकास्ट सांग, मी त्यात निवडेन, म्युझिक ह्याच्याकडनं करो, विकलं जाईल, किंवा ह्याला अशी ट्विस्ट दे. तर ते आम्ही जे इनपुट देतो त्यात आमचं भागवलं जातं, कारण की प्रत्येक फ्रायडेला आम्ही एवढं ब्लडबाथ बघतो ना की आम्हाला भीतीच वाटते. कारण आमच्याकडे खूप फायनान्सर येतात की तू हे पैसे 10-20 लाख नुकसान झालं तरी चालेल, पण तुम्ही बनवा. पण असं नसतं, म्हणजे काय असतं की आपल्याला दुरून डोंगर साजरे, पण शेवटी सिनेमा आहे ना, खूप चांगल्या स्टोरीचा वाईट सिनेमा होऊ शकतो आणि वाईट स्टोरीचा चांगला सिनेमा आहे, कारण ही क्रिएटिव्ह गोष्ट आहे, ह्याला काही तुम्ही मोजमाप नाहीये. पण एवढं आहे की तुम्ही त्याचे रिस्क कमी करू शकता. आपल्याला जर कळलं की आपल्याला रिकव्हरी एवढी आहे, तर आपण त्याच्या आत जर प्रोडक्शन मार्केटिंग केलं तर आपण त्यातल्या त्यात सेफ होऊ शकतो. मराठीत काही प्लस पॉईंट आहे, आपल्याकडे सबसिडी आहेत, आपल्याकडे आर्टिस्ट खूप स्वस्त आहेत, आपल्याकडे जे टेक्निशियन आहेत ते इंटरनॅशनल लेवलचे आहेत, हिंदीचे आपल्याला सगळे मराठीत मिळतात, आपल्याला थिएटर मिळतात, म्हणजे इतर ठिकाणी ऑफकोर्सच्या पेक्षा कमी मिळतात, पण त्या आपल्याला ते हे करता येतं. म्हणजे मला असं वाटतं की मराठीच एक असा लँग्वेज आहे ज्याच्यामध्ये तू कुठल्याही विषयावर सिनेमा बनवू शकतो. म्हणजे चाइल्ड ट्रान्सजेंडर पासून घेऊन कोड, म्हणजे जे नितळ होतं, आठवत आहे की तिला पांढरा कोड असतो, किंवा मग तुझं ते ह्याचं होतं, असंख्य सब्जेक्ट, आणि त्याच्यावर प्रेक्षकही आहे. म्हणजे असं नाही की तू असा सिनेमा बनवला तो कोण बघायला, सिनेमा हिट गेले. तर
तो एक खूप चांगला आपल्याकडे प्लॅटफॉर्म आहे. आपल्याकडे थिएटरचे आर्टिस्ट आहे जे खूप स्वस्तात काम करायला तयार आहे. तर त्यामुळे मला वाटतं की मराठी खूप चांगलं एक माध्यम आहे. आपल्याकडे खूप इंटरनॅशनल नॅशनल अवॉर्ड्स मिळतात कसे लिहिणारे. पण दुर्दैवाने हेच होतं की आपल्याकडे जर तुम्ही रेशो बघितला तर 90% नवीन निर्माते असतात आणि नवीन निर्मात्यांना ते कसं होतं की त्यांना चुकीची लोक भेटतात. म्हणजे असं मी नाही म्हणत सगळ्यांना मिळतं, पण होतं असं की मी जसं तुम्हाला म्हटलं की दूध तुम्हाला घरोघरी जाऊन हे करायला लागतं आणि दारूच्या दुकानात लाईन लागतं. तर असं होतं की ते जे चांगले लोक असतात ते आपल्याला मार्केट करत नाही. त्यामुळे मग हे लोकांचं फावतं. मग कोणीतरी सिनेमॅटोग्राफर असतो, त्याला डायरेक्टर बनायचं असतं, कोणी रायटर असतो, मग तो बरोबर गाठतो, तो सिनेमा बनवतो, मग ते कळतो ओव्हर बजेट. तर मग ती सगळ्या जगाला माहिती आहे ती. तर त्यामुळे मला असं वाटतं की जर निर्माता फायनान्सर हे येऊन एकदा डिस्ट्रीब्युटरला भेटले आणि विचारलं की बाबा हा मी बनवतोय, याचे रिटर्न्स काय, तर मला असं वाटतं की डिस्ट्रीब्युटरला त्यातल्या त्यात थोडी जास्त समज असते. म्हणजे आम्ही ब्रह्मदेव नाही, पण आम्हाला हे कळू शकतं की काय केल्याने काय होऊ शकतं. कारण की दर 6 महिन्यांनी टेस्ट बदलते, म्हणजे सिनेमा बदलत राहतो. तर नेहमी असं वाटतं की जर कारण की बघा हिंदीमध्ये कसं होतं की जेव्हा कुठलाही विषय येतो तेव्हा डिस्ट्रीब्युटरला बोलवलं जातं, त्याला स्टोरी ऐकवली जाते आणि त्याचा पहिला इनपुट असतो क्रिएटिव्ह मध्ये की आता तू काय. आता मी काही मीटिंग्स मध्ये मी गेलो, तिथे मी असं ऐकलंय की तो डिस्ट्रीब्युटर म्हणतो अरे नाना को ले लो महाराष्ट्र सेफ हो जाएगा, सुनील शेट्टी को ले लो बँगलोर सेफ हो जाएगा. म्हणजे ते त्या कॅल्क्युलेशन्सनी असतात की जेव्हा ते तसंच भलेही मराठीत ती स्टार व्हॅल्यू नाही आहे, पण मराठीत डिस्ट्रीब्युटरला तेवढा जो महत्व पाहिजे तो मिळालेला नाहीये. आणि दुर्दैवाने कसं झालंय की मराठी म्हणजे मला काही हे सांगायला अभिमान नाही वाटत की मी एकटाच मराठी डिस्ट्रीब्युटर आहे आणि सगळे मोस्टली नॉन मराठी आहे. असं कधी तुम्हाला ऐकून येणार की तमिळ फिल्म कोणी कुलकर्णी जोशी पवार यांनी केली. तर तो मुळात ते की मराठीमध्ये मराठी डिस्ट्रीब्युटरच नाहीये. आणि मग जे हिंदीवाले आहेत त्यांना मराठी हे पार्ट टाइम डिस्ट्रीब्युशन असतं. कारण की मी बेसिकली मराठीवरच फोकस करतो. 90% सिनेमे माझे मराठी असतात. नाही घेत, खतम करो, लॉस आणि फायद्याची मला काही घेणं देणं. तर तेच गोष्टी आहे की त्यामुळे आपल्या निर्मात्यांमध्ये बरेच प्रॉब्लेम आहे, एकही नाही आहेत. अशा खूप गोष्टी आहे, पण ठीक आहे, पहिल्यापेक्षा खूप सुधारलंय. आता खूप चांगले निर्मातेही आलेत, बजेटही वाढलेत, आपले हिस्टॉरिकल सिनेमे पण चाललेत. तर चांगले दिवस येतील असा आपण विचार करूया. दुसरा प्रश्न माझा असा आहे की युथला तर तुम्ही ऑलरेडी आता मेसेज दिलेला आहे की बाबा या सगळ्या गोष्टी करून तुम्ही पुढे जाऊ शकता आणि त्याच्यातून तुमच्याकडून ऐकायला बनवून की असे बरेच चित्रपट आहे जे तिकडचं बनतात आणि मग येतात. मला असं वाटतं की काय कमी असेल बेसिकली मराठी चित्रपटामध्ये. म्हणजे आता 1 करोड म्हणजे 10 लाखापासूनचे चित्रपट ते 20 करोड पर्यंत आता मराठी बनत आहेत. त्याच्यामध्ये चालणारे निकलण्याची संख्या आहे, फार बोटावरती बोलण्यासारखे तुमच्याकडे धड अनुभव आहे. आणखी काय तुम्हाला असं वाटतं की व्हावं? बघा मला काय वाटतं, म्हणजे मी टू बी व्हेरी फ्रँक सांगतो की आपली जी मराठी भाषा आहे आणि इतर जे रिजनल भाषा आहे, तमिळ, तेलुगू, आपल्या भाषेचं रडगाणं आहे की आपल्याला OTT घेत नाही, नेटफ्लिक्स, अमेझॉन, आपल्याला सॅटेलाइट डिजिटल विकायला त्रास होतो. तर जेव्हा तुम्ही या गोष्टीच्या मागे जाता तेव्हा 2-3 गोष्टी प्रकर्षाने जाणतात जी कदाचित लोकांना माहीत नसतील. की आपली जी लिपी आहे ती देवनागरी आहे, बरोबर आहे, आणि आपण अशा ठिकाणी आहेत आपली इंडस्ट्री जिथे आपल्याला सगळ्यात मोठा जो कॉम्पिटिटर आहे तो बॉलिवूड आहे. आणि बॉलिवूडचं कसं असतं की बॉलिवूडशी आपण कॉम्पिटिशन करूच नाही शकत, म्हणजे स्टार व्हॅल्यू वगैरे म्हटलं सगळं बजेट सगळं वेगळं असतं. आता दुर्दैवाने काय होतं की OTTचा जर आपण विषय घेतला तर OTT हे सबस्क्रायबर बेस्ड मॉडेल आहे, बरोबर की नाही, आणि त्या लोकांचं सगळं अल्गोरिथमवर चालतं की मी हा सिनेमा घेतला मला किती सबस्क्रायबर आले, बरोबर की नाही. आता काय होतं की महाराष्ट्र किंवा तुम्ही मुंबई किंवा इतर विचार केला तर हिंदी सिनेमा बघणारे मराठीच असतात. म्हणजे एका समजा तुम्ही थिएटरमध्ये गेलात का मैदान लागली आणि तिकडे 100 लोक असतील तर 60 लोक मराठी स्पीकिंग असतात. तर होतं काय की त्यांना जे लक्षात येतं की अरे मराठी लोक मराठी सिनेमापेक्षा हिंदी बघतो तर मी हिंदीमध्येच का नाही पैसे घालतो. तर तो एक मोठा इश्यू आहे की आपल्याला रिजनल मध्ये लिपीचा आणि बॉलिवूडचा जो एक धोका आहे. आता तुम्ही म्हणाल तरी सिनेमा चालतात की चालायला पाहिजे, तर त्याच्यात तुम्ही काय करू शकता. आता गंमत कशी होते की तुम्ही
आपल्याकडे साहित्य खूप समृद्ध आहे. म्हणजे मला असं वाटतं की बेंगॉली नंतर आपल्याकडेच सगळ्यात जास्त चांगलं आहे. चांगल्या स्क्रिप्टही होतं, स्क्रिप्टही होतं. बरेच अवॉर्ड, नॅशनल अवॉर्ड पासून सगळेच आपल्याकडे. तर मला जेव्हा लोक विचारतात की एक लाईन मध्ये तुम्ही सांगा की मराठीत काय झालं पाहिजे, तर ते जादू काय झाला, जादू झालाय, तर ते मी म्हणतो मिट्टी की खुशबू. प्रेम केलं तेच पाहिजे. आता तुम्ही हे सांगा ना की तुम्ही काय रोहित शेट्टी सारखी गाडी नाही उडवू शकत, स्पेशल इफेक्ट VFX नाही दाखवू शकत. हा, तर तुम्ही तुमचं जे हे आहे, साहित्य आहे, तुमच्याकडे एवढं चांगलं हे आहे, लेखन आहे, कलाकार आहे, तर तुम्ही कमी बजेटमध्ये ते बनवा. आणि तसे उदाहरणही आहे, व्हेंटिलेटर आहेत, मुरंबा आहे, खूप आहे की जे तुम्ही चांगलं मिट्टी की खुशबू दाखवा. लोकांना ते बाकी बघायचं ते हिंदीत बघणार, तुम्हाला जे दाखवायचंय तर तुम्ही तुमची आता कंतारा, मराठीत का नाही कंतारा बनवू शकतो, त्याच्यासारखे त्याच्यापेक्षा चांगले स्ट्रिक्ट आहेत, कमी बजेटमध्येही बनवू शकतात. मग ते नाही होत. तेच मला वाटतं हिस्टोरिकल सोडून द्या, आपण हिस्टोरिकलचं हे करू, पण त्याचाही अतिरेक डोस झाला की तोही लोकांना नकोच वाटतं. पण असे खूप चांगले विषय जे 1-1.25 कोटी मध्ये चांगले बनवता येऊ शकतात, चांगल्या कलाकारांना घेऊन, आणि चांगलं तुम्ही रिकव्हरी करू शकता. तर मराठीमध्ये जसं तुम्हाला उणीव आहे तसं हे प्लस पॉइंट आहे की तुमच्याकडे कलाकार चांगले आहेत, तुमच्याकडे टेक्निशियन चांगले आहेत, तुमच्याकडे साहित्य चांगले आहेत. मी तर म्हणतो आता कितीतरी अशा गोष्टी आहेत, म्हणजे अगदी पुलंपासून घेऊन वपू काळेपर्यंत त्यांच्या काही स्टोरीज घेऊन तुम्ही अख्खे सिनेमा बनवू शकता. सो थँक्यू सो मच समीर सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल बाबा टॉकीजच्या वतीने मी आपले स्वतःचे आभार आहे.